राजा हा अरे तुझ्या मेवण्याला 50,000 रुपये दिले ते कधी घेऊन येता आपली किती काय मारण्याची चारमळ चालू आहे पेरण्याचे दिवस आहेत बिभरण करायचंय खचा आणायचे हा देतील ना एवढं काय त्याच्यात सुन भाई आबा पैसे द्या म्हणता कोणी देत नाही बरं का आता कसं आहे तुम्ही दोघं नवरा बायकोने केला यावर मला लोकांचं दे नाही सोसायटी काढली तिचं याद होऊन राहिले तुम्ही काय करा त्या पाहुण्याकडे जा आणि तेवढे पैसे घेऊन या आपण आणि ते पैसे घेतल्याशिवाय त्यांच्या दारातून उठू नका आपण ते पैसे मी तुमच्याकडून थोडी घेतले मी माझ्या व्याजाने काढून दिलेत त्याला पैसे आता तो व्याजानं काढून दिले पण त्या लोकांचे मला मिठावं लागले ना मग लोकांचे तुम्ही थोडी मिटवले आता काय देईन ना तो एवढं काय त्याच्यात आता त्या परिस्थिती तशी आहे त्याला अडचण होती म्हणूनच घेऊन गेला तू काल फोन लावला होता ना त्या भावाला हा लावला होता कामात असेल काही उचलला नाही त्याने फोन तो पैसे दिले कधी फोन उचलीतच नाही तो असं कधी पैसे दिलेत तुम्ही जावा त्याला अबा हे इथं वाद घालण्यापेक्षा आहे ना तुम्ही तो मेवण्याकडे जाय हा हिला मागं पुढं घालून नाही हा बरं हा. का ते यायला सांगा त्या पोरानं पैसे नेले ते आमचं पोरग आहे त्यानं घरी सांगेल नसन त्यानं पाहुण्याचं नाव करून पैसे नेलेत बरं का हं. तेवढे पैसे घेऊन या तिला मी म्हणत होतो देऊ नको म्हणून पण हे ऐकत नाही माझं ये तिचं चाललं दी अहो पण घरी जायची काय गरज आहे आपण त्यांना माहितीच नाहीये मग नसल ही गोष्ट कारण त्यांनी आता काहीतरी परिस्थितीमुळे त्यांनी अरे मग घेतलं आता तुम्हाला तुम्ही माहिती 10-12 महिने झाले मग तुम्ही असेच बसता का तो का द्यायचा पैसे देईल तो परिस्थितीमुळे नसल दिले काही काम असेल त्याचं पण दुसरं पण देणे असतात काही एवढा अर्जंट मध्ये गेलता म्हणजे काय असेल ना देईल तो राहू द्या बोलते मी त्याच्यासोबत फोन करेन ना मी त्याला थोड्या वेळाने परत फोन बरं लावते आतापर्यंत किती फोन केले तो केले मग फोन सुद्धा उचलीत नाही आता काही कारण सांगा तो आता त्याचं पैसे नेल्यापासून त्याचं चक्कर तरी घे तुमच्याकडे हे पैसे असे नाचे जोडी ते मग पैसे नव्हते दिले तर 6-6 महिन्याला येतो आता पहिला आता चक्कर तरी मारितोय का जा तुम्ही जाऊन तेवढे पैसे घेऊन या 50,000 म्हणजे काही कमी पैसे नाही आहेत जा बरं तुम्ही दोघे जण चाल जनावरच आहे ना तशी आणलं होईल अरे देवा खाना जनावरच आहे ना लई हे हो लई ताण आहे काही काम आम्हाला काय खाऊ दे तिला जरची काय एवढं पापड देस ना का काय पाच एकदा चारावरून झाली आता काय टेन्शन राहिलेलं नाही काय करते बाबा काय नाही भाऊ काय जनावर चारा पाणी करेल ना चारा पाणी करू राहिले का हा कुठे काढली होती ते तू मशीन मधून मशीन मधून कुठे काढली हा. पोतातून पहिली ती काय खाई ना मग त्या पोतातून आणली त्या पोतातून टाकली मग ते पहिलं खात नव्हती काय नाही ना अहो तसं नाही करावं लागत आता दररोज मी टाकी मिक्स करून टाकावं लागत ती मग तू कुठे गेला होता मी गावात गेलतो थोडं काम होत काय काम होत थोडं ते जोडीदारानं फोन केलता अरे आलटो आलटो तो मारायला लागला ना हा? म्हणलं आता आहे आबा आजच्या दिवस मी हा बाई, मायवाले काय नाही करे कुठे काटे उचलायचं ते करायचं काय पण झालं चूक झाली माझ्याकडून आणि वरून मला चिचिडतो काय झाली चूक माझ्याकडून बरं अरे, झालं एक टाकून. मिनिट राहिलं तर तू टाका आता कायला हात भरी त्यामुळे म्हणजे मी तो हात भरले म्हणजे 7-8 गमिले मी टाकले शांत झालं तू मग खरे अहो मग मला थोडं काम होत म्हणून गेलो आबा अरे काय काम होतं काय नाही 10-15 गमिले टाकू टाकू मला कंबर टेकले मायवर माहितीये तुला जाऊ दे आता आजच्या दिवस करा मग उद्या मी करीन काय तुम्ही काहीच करू नका ये उचल टपका उचल ये अहो, आबा अरे उचल सांगितलं ना तुमचे हात भरले म्हणलं टाकशाल उचल मागं फिरून बोल नको उचल ना घे ना उचल ना हा आईचा बोकड्या तो सका पुढं मागं काय म्हणून पाहतो आईचं भामत ते सका यांच्या मला मारणी घातली नाही काही कामं नामत काय बाबा तू माझ्या नवऱ्याला नेहमीच दम देता मग काय करतो तू पूजा करू का हा अगरबत्त्या घेतो पूजा करून चांगलं सांगता नाहीत का तुम्हाला काय चांगलं सांगायचं 7-10 गावल्या काय झालं रे या कधी पण ऐकते तर त्यांना बोलताच नुसतं काय सारखं बोलतात त्यांना कोण मी बोलतो सारखं हा अरे मग आता जण चारा पाणी करायचा टाइम झाला आता वाजले कधी 5 वाजले 6 वाजता आले यांचा टायमिंग चाराचा टायमिंग किती 4:30चा आहे या गाया आई लाडू पर खपट बसलं त्यांच्यावालं त्यांना चारा पाणी टाइम झालं नाही का हा मग टाकते ना ते येते ना टायमिंगला
तुला तो नवऱ्याला बोललो लय हिसका तर तो नवऱ्याला बोललो मग कधी पण बोलता तुम्ही. कधी पण मग काम त्याचं काम नाही काम करायचं. मग करते ना ते कदर वेळेस सारखं सारखं बोलतातच ए नुसतं. तुला लय हिसका येतात मग तो हातात तो काम करायचं आहे. ते करीत नाहीत का मग? हा करीत नाहीत का ते? हा मग पाय नाही तर घाली एवढ्या काय पोरी नेऊन घालील मग. जरा गोडीने सांगत जा ना मग. आता इथं कोणची कुडी हा हा दरवेळेसच बोलतात. मग दरवेळेस बोलतो मग तुला एवढं हिसकायला लागलं का आता एवढ्यात नवऱ्याचा. मग रोजच ऐकून घेतात ते. बर मग एखाद वेळेस असतं मग ते समजते. पोरग मायवाला आहे तो वाला नाही ते पोरग ऐकून घ्यायला. तू आता काल आली घरामध्ये आम्हाला डान्स खायला लागली काय तू. माझा पण नवरा आहेत ना ते. मग तो नवरा आहे पोरग आधी माझं वाला आहे ना ते. असते ना मग. हा मग तुला गोळी सांगतो फिरून बोलू नको तुझ्या बापाला मी त्याशी सांगितलेलं आहे कपूरले चर करायला लागली म्हणून. हा तुम्ही पण लय बोलत जाऊ नका मग आता. म्हणजे हा तू झाला तू फिरून बोलू नको म्हणजे सांगितलं नाही मग. हा मी काय नाही बोलत आहे. हा. फक्त तुम्हाला सांगत होते काय सांगत होती. बोलू नका म्हणून त्यांना. हा त्यांना बोलणं तुला राग आला तुझा आता काय तुझ्यापासून जाणारच. हा पाहू आम्ही कसं करायचं ते. काय झापीत आहे सका लागली माझ्या रोज शानी घालती काय तू. काल आली नाही तर आमच्या घरात लागली का आमच्या घरच्या पंचायती करायला. तिच्या नवऱ्याला बोलायला लईच का आला तिला अरे मला मागायचं काय हे आणि त्यांना सारा पाणी करायचं तर आधी ती फुटकुळी असते बडबड 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 करायला जमत जाऊ दे मूर्त्या. चला पटापटा जरा. दादा काय करतोय बाहेर? दादा काय चाललंय? काही झाडून घेतो. झाडून घेतोय तर दिसतंय मला पण. तब्येत बिब्येत काय म्हणते? तब्येत बरी आहे. तुझी कशी काय? माझी बरी आहे. दाजी तुमची कशी काय? बरी आहे, एकदम ओके. असं आहे का? हा कसं काय केलं बाई? असं चाललंय आता सहज. तू काय फोन उचला ना. तुला काल 10-12 फोन केले मी. अगं तो पाण्यात पडला फोनच चालत नाही. कसं काय चालत नाही? कट करायला बरं चालतोय फोन. अगं कट करायला नाही ते ऑटोमॅटिक बंद होऊन जातो नुजूक चालू होतो. तुम्ही कारण नका सांगू राव, सगळ्याचे फोन चालू आहेत. कारण काय सांगितलं मी आता? मग म्हणे बंद पडला आणि हे झालं आणि ते अहो, झालं. पण पाण्यात पडल्यावर तुला माहिती ना ताई कसं होतं. अरे पण रिंग वाजती, फोन चालू आहे. बरं माझाच फोन कट होतोय तुझा. होतोय ते आता ई जातो लागतो ई जातो. मला एवढं कळत नाही त्या फोन मध्ये. एवढं कळत नाही. काय सांगू तुला नाही कळत. काय करत होता बाहेर? काय नाही झाडून झोडून घ्यावा म्हणलं. या शेंगडाला ओढ राहिलं त्याला पाणी दाखवा काही चारा पाणी करावं म्हणलं. आबा आबा काय घरी बोकळत असं गावात आणि काय कुठं असं आबा. वहिनी कुठे गेल्या? ती काय ती स्वयंपाक पाणी चालू राहतो तिचा. स्वयंपाक एवढ्या लवकर स्वयंपाक? आता 5-5:30 झाले ना ते. आता दोघं तिघ जण खाणारे तिला जमत नाही लवकर तर दम्मा चालू राहत तिचं. घरचं बरं चाललंय ना आता? हा बरं आहे आता व्यवस्थित आहे पहिल्यापेक्षा बरं आहे आता. बरं आबाची तब्येत कशी आहे? हा ती उतराती का आबाची तब्येत? लय खाऊ-पिऊ घालत गावातच असेल. खात बसतो बोंबलत बसतो घरचं तर पडत. मात्र घरी जेवत नाही का? काय जेव्हा तो भाऊ त्या म्हाताऱ्याला शिना आणला मला ती घरी तशी एवढी चौड पडेल राहती. म्हाताऱ्याचं अवघड आहे. मग काय करणार आहे आता जे आहे ते बरं आहे आता चालू. घरचं बरं चाललंय ना आता? हा बरं आहे आता काय. ते दिसतच आहे मला. बरं चाललंय. घरात बिरात काय बोलवशील का इथंच बोलत थांबणार आहे आम्हाला? नाही घरी जाऊ ना आपण लगेच. हे काय आता हे झालं मा हे ठरलं. चल घरी मग घरी चल जाऊ मग आपण. घरी बोलू जरा. मला बोलायचंय तुझ्यासोबत. बरं बरं चाल ना घरी जाऊ. अरे सोने बाहेर बरं पाणी घेऊन थोडं बस बाई. बस अरे पाय ना कोण आलं. बरं आहेत का? हो बरी आहे. आले का तुम्ही? हा आले का तुम्ही? म्हणजे म्हणजे आले का म्हणलं? हा आले. बरे भेटायला आहेत आली. का? हा काय म्हणते तुमची तब्येत? काही नाही बरी आहे. दिसतीये बरी आहे. तिच्या तब्येतला काय झालं तिच्या? खाती पिती पडती खाती पिती पडती काय तिच्या तब्येतला? काय करायचंय मग? काय करायचं नाही. लय खाऊ पिऊ घालतो ना हा एवढं काजू बोलतोय. बदाम आहे घरात काजू बदाम एकलीच खात बस. हा हा लय काजू बदाम आणतात. चाल वाळत काम करू बर हे चाललेत वाळत. लग्न झालं तेव्हा होतं 40 किलो वजन, आता झालंय 70 किलो. पाय 70 किलो 45 बी नाही झाला अजून. हा, नाही म्हणतात ते म्हणतात ते बरोबर आहे. 70 किलो असेल तुमचं वजन. चल बरोबर आहे. बघा माझ्या भावाला माया आली बरोबर माझी. आहे ना भाऊच तो पास घेणार आहे ना दुसरं कोण घेणार आहे. ते काय पोटबीट दिसत आहे ना बाहेर आलेलं. आता जेवण केलं बाहेर गेलो दुसरं काय. आता जेवण केलं? मस्त एवढं पैकी late? राहते वाटते. एवढ्या उशिरा का? आहे मागे एक गणगण राहते की ताई. काय गणगण आहे नेमकं तुझ्या पाठी? मला तेच बघायला आली मी तर. लय गणगण राहते माय मागे. काय गणगण आहे हो? कशाचं काय गणगण? मग तो तर लय सांगत होता मला. हा आमचे फोनही घेत नाही काही नाही. कोण पाण्यात पडला की नाही त्या दिवशी मला सांगतो. सांगा खरं सांगा. पडलाय का? हा पडलं होतं. काय झालं? मग मी काल फोन लावते. फोन तर वाजतोय चांगला. रिंग बिंग जातीये. अगं पण उचलत नाही ना.
उचलतानाच कट होतोय का? हा. माझाच फक्त? अगं सगळ्याचेच होते मऊ. अच्छा, माझं जरा काम होतं तुझ्याकडे. हा बोल ना. मी तुला पैसे दिले होते मागच्या टायमिंगला, तू आलता घरी. काय पैसे दिले होते यांना? हा, तुम्हाला सांगितलं नाही का? नाही. तो म्हणला मला अडचण आहे ताई, मला कुठूनच भेटायला नाही, मला दे, मी तुला नंतरून रिटर्न करन म्हणे, तसं बोलला. कशाला घेतले होते पैसे? अगं घेतले होते, थोडं काम होतं मला. काय काम होतं एवढं अर्जंट? अगं अर्जंट म्हणजे लय अर्जंट काम होतं म्हणून ताईकडे गेलतो मी पैसे आणायला. आणि मला तर नाही सांगितलं लय अर्जंट काम आहे आता म्हणून. घरी काय सांगायचं, तिकडे देऊन टाकले लोकांचे पैसे. आम्हाला सांगितलं नाही का यांनी? कशाचं आबाला माहितीये? मलाच नाही सांगितलं म्हणलं आबाला कशाच अगं ताई तुम्हाला वैयक्तिक बोलायचं ना तिथंच का पैसे आले म्हणून? अरे थांब, वैयक्तिक प्रश्न हा राहिलाच नाही वैयक्तिक बोलायला. तू किती दिवस झाले पैसे घेऊन? मी तुला कधी सांगितलं होतं? बरं ते पण जाऊ दे, मी नाही मागितलं तुला, तू धड फोन घ्यायना, भेटाना नाही, स्वतः आला नाही, पैसे घ्यायचे टायमिंगला आला घरी तेवढा बस, त्याच्यानंतर परत तोंडा दाखवलं नाही काहीच नाही. अगं मी काय म्हणतो, तुम्हाला गपचूप कधी तिथं म्हणले असते भाऊ मला पैसे लागते, मी काहीतरी सांगितलं असतं तुला. आता किती तो रंगखाळा केला घरामध्ये माहितीये का? रणखाळाचा प्रश्नच येत नाही. मी उलट आबाला बोलायला आले का बाबा आता ह्याच्याने काही देणं व्हायना नाही, तुम्हीच पैसे द्या मला. आता हा बाबा असा दिसरात घरातच पडलेला असतो हा. तू कोणाला म्हणू नको भाऊ, मी पाहतो कोणाला. अरे म्हणू नको नाही, हा कामाला नाहीये. नवरा म्हणणारा घरीच असतो तो, कामाला नाहीये. विचार, तोंडावर विचार. मी कुठून कसे पैसे दिले तुला नाही माहिती अजून. मी पैसे दिले, त्याचं व्याज पण किती झालं माहिती का? 10,000 रुपये व्याज दिले मी, परस्पर मिटवलंय ते व्याज. आता तिने दोनच दिवस ना ग, दोन दिवस झाले ते व्याज दिले तिने 10,000 रुपये. कशाला घेतले होते एवढे पैसे? अगं काम होतं म्हणून घेतले. तुला आलडा ती का जर दम काय ना तू? काय आरडती नाही, एवढे पैसे कशाला लागत होते तुम्हाला? लागत होते मला म्हणून घेतले. हा, मग 50,000 रुपयाचं काय केलं काय याने? एवढं कशाला कसली द्यायचे गरज एवढे लागली? पैसे? एक जणाचे आहे ना 30,000 रुपये होते दिले, त्याचं आहे ना त्याच्या बहिणीचं लग्न होतं, त्याला अर्जंट लागत होती, त्याच्यामुळे काढावं लागले मला पैसे. नाही घ्यायची गरज काय होती मला? असेच उद्योग करीत जा तुम्ही. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी तू तुझ्या बहिणीकडून पैसे आणले? मग आता म्हणलं ताई दे ती पैसे म्हणून. देती, पण तुला माहितीये ना मग माझा पण संसार आहे, तुला पण वाटलं पाहिजे काही, तिला गरज लागल का काय होईल. मी पण संसारिक आहे ना. मी आता आपल्या दारात थोडी, मला लोक आहेत 4 लोक बोलायला, माझ्या घरात दारात आहेत ना लोक मला पण टोमणे मारायला याला, नाही का? तुम्ही झाकून ठेवायची ना, लगेच उघडी करून राहिली. झाकूनच ठेवली होती मी आतापर्यंत, माझ्या डोक्यावरून गेले आता ते. किती मिटवी करू मी? काहीच करू नको भाऊ, ज्यादा हिला बडबड करू नको. ती बाया बी आहे ना माझ्या डोक्या मागे भुंगा लावून रातभर झोप. बाकीचं काही सांगू नको मला. तू पैसे देणार आहेस का नाही तेवढं सांग, का मी बोलू आबाला? आबाल काय बोलती ताई, देतो ना मी तुला. कधी देतो? मला आता आज पैसे घेऊनच जायचंय मी इथून, त्याशिवाय जाणार नाही. तू देणार आहे का नाही ते सांग, नाही तर मी आबाला बोलते. कुठे गेले आबा सांग? आता आबा मला नाही माहित भाऊ, पण बोललो का ठीक आहे, आबाला? मी शोधते मग आबांना, मी बघते माझ्या पद्धतीने. बरं दाजी, मी काय म्हणतो ऐका, तिचं काय मनावर घेऊ नका. आज काय होईन का? काय म्हणले तुम्ही? काय नाही, पैशाचं म्हणलं. आज काय होईन का पैशाचं? हा का? हा. पैशाचं होणार आहे का काही? अगं ते म्हणते काही होईन का पैशाचं? तू लयच गडबड आणि बोलती की माणसाला. हा, तुमचं काय नाटक माहितीत ना मला. काय नाटक आहे आता काय बोलले तुम्ही? फक्त काय पैशाचं होईन का म्हणलं आज काही? काही आपल्या बाया एवढे भल्या मोठे पैसे आणले, काय करायचंय आता तुम्हाला? तुमच्या डोक्यात काय किडे पडले का काय माहित. नुसतं माणसाला नुसतं खाऊ का ठेवू करते. करा आता कुठाने निस्तारा. अगं दाजी या बाया आहे ना आपल्या बुद्धीच्या राहत्या. मग काय? नाही डोक्याला लोड घ्यायचा. हिला म्हटलं काय जाते ती, ही ऐकलं नाही हिने. जाऊ दे, येऊ दे आता. आबाच माझ्या करता नाही पैसे. मी आहे ना असंच लोकांची मिठामाटी करू माझ्या खिशात 1 रुपया नाही राहिला. आता असं तुमच्याकडे चला बा आजचे दिवस. असं म्हणता का? आणि मग काय आता आम्ही तुमच्याकडे आलो ना, आम्ही खर्च करायचा का? तुम्हीच करायला पाहिजे. तुम्ही आमच्यापेक्षा थोडे लहान आहे. बर बर, घरातले पहा वातावरण काय काही नाही नाही होत तर राव. व्हायची बाडका बडकी काय होत नाही. चला तुम्ही पहा बरं का. पिशी खांद्यावर राहू द्या. तिची काय खाद्यावर? अहो ती संध्या राहू द्या. त्या पैसे असेल काही ना होईल तुम्हाला नाही माहित. नाही तिचे फोन मध्येच राहते तिचे पैसे, ती नाही ठेवी त्याच्यात. येऊ जाऊन आपण. हो शेड्या उडून राहिले ह्या. बाई आलो नको आलडू. तो तिकडला बसला गावात दर्जून आणि सांगतो इकडे तिकडे बोखळतो, तेच बोखळतो मला सांगतोय तो. चित्रपट भरते मायासाठी पाळून फ्रीज मारण्याची जागा तेवढी. भाऊ शेळ्या टाकू इकून हे बोकडे चांगले मागितले 5-5, 7-7 हजाराला शेळायचे. आबा का बाई कधी आहे तू? आता मगाशी आले, बर तुम्ही दिसले नाही. एकटी झाली का? नाही, मग? ते पण आलेत सोबत. पाहुणे आणलं का? त्यांना बी आणलं होतं सोबत.
बर काय येणं केलं धावपळीमध्ये? हा थोडं अर्जंटच होतं. फोन नाही केला काय नाही. नाही कामच बोलायला आलते जरा. फोन केलता मी दादाला. हा मग काय तो कट करतोय फोन माझा. कट करतो आता तो तर म्हणला का पाण्यात पडलाय खराब झालाय कट होतोय फोन. काय यायचं आमच्या येते पाण्यात काय पडलाय रोजच्या 1.5 वाजता तिकडे त्याचा मेवणीला त्याला फोन कर रोज करतो चालू आहे ना. हा कंटिन्यू फोन करतो तू. मग माझाच फोन कट होतो का फक्त? काय ते मग ते असंच आहे बहिणी वाळायचं रागायचं असं मेवणीचा म्हणलो रात्री 12 वाजता फोन चालते त्यांची. मग काय तर. चला आपण एक काम करू आपण तिकडे बोलू त्याची चाल बरं चला ते शेडाला खाऊ दे चल 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 मारित नाही माहिती तिची फक्त लांब लांब शिकाय. काय म्हणले म्हणजे तू? अहो मी म्हणत होते का दादाला 2-4 वेळा फोन लावला दादाने काय उचलला नाही. आता मला तुमच्या कानावर नव्हतं घालायचं. त्यांनी काय केलं माझ्याकडून आहे ना 50,000 रुपये घेतले होते. काय म्हणले? हा सांगितलं नाही ना तुम्हाला? किती? 50,000 रुपये. आणि मला कुठं म्हणलं तू? झाला आता त्याला महिना झाला घेऊन. बर मला म्हणलं आता 2-4 दिवसात करतो रिटर्न लय अर्जंट आहे म्हणे दे. आता मी पण दिले म्हणलं जाऊन दे आपली परिस्थिती आपल्याला माहितीये. अरे तो बामटा मला तो फोन तर करायचा ना मला म्हणायचं ना बा असं असं येतच तसं काही मला सांगायचं ना. अहो मी म्हणलं जाऊन दे आता देईल तो पण कशाला तुम्हाला साधं किरकोळ गोष्टी सांगायच्या. लोकांना नसताना शिन केला काय आता त्यांनी काय केलं माहितीये का तेव्हापासून ते तोंडच दाखवायचं बंद झालंय. घरी आला पैसे घेऊन गेला तर घरच्यांसमोर यांच्या समोर बोलला मग मला पण काय नाही म्हणता नाही आलं जास्त. मी त्याला विचारलं कशाला पाहिजे काय तर म्हणलं अरे दी तू अर्जंट काम आहे तुला 2-4 दिवसात दिलं म्हणजे बास ना असं बोलला मला एवढं ह्याच्यात बोलला. अरे तू इतका होले आहे ना त्यानंतर मागच्या वेळेला त्याच्या मेवणी कोण बी असेच पैसे आणले 70,000 रुपये काय तर म्हणे मामाला गाय घ्यायची ना अर्जंट गाय वाल्याला पैसे द्यायचे कुठल्याच गायचा नाही काय असं पाच्याने. मग एवढ्या पैशाचं करतो काय हा काय मला मात्र निकच लागत नाही. बोलायला गेलो का त्याची बायको ती बुट्टी बायको नाही का ती मरणाची परदेशी मरणाची भांडली माझ्या सगळं माझ्या नावऱ्या बोलत नाही माझ्या नाव करत नाही माझ्या नावऱ्या फलंद करत आणि आता तू सांग आता 50,000 घेऊन बसला आता एक कालच मला तिचं भांडण झालंय. मला तर त्या म्हणलं का त्यांना पण माहिती नाही वाटतं पैसे घेतलेले त्यांना माझ्या ती काय सांगायची तिला सारं माहिती असं ती नवरा बायको कोणाला माहित नसेल का ती तुझ्या तोंडापुरतं म्हणते ती दिसतो एवढा खोटा पण लई वाईट येतो. माझ्या समोरच त्याला दापत होत्या त्या. त्यांचं जाऊ दे मरू दे मला त्याच्याशी घेणं नाही पण त्या पैशाचं माझ्या अंगलट आलं ना त्याचं व्याज झालं 10,000 रुपये. आता मी व्याज मिटवून आली याला दादाला फोन लावते दिला मी त्याने मग अरे मोठा खेळ आता मग आता काय करायचं का? आता मी व्याज मिटवलं त्याचं पण आता मला घरचे बी टोमणे मारायला लागले ना तुझ्या भावाला पैसे दिले टोमणे मारायला बाई तो मला म्हणायचं ना आता कुठे गेलाय तू? आता काय घरात बसलेला होता मी आले निघून मी म्हणलं तुम्हाला पैसे दे नाही तर मी आबाला सांगल. जाऊ बाबा कुठे गेले? होते घरात बसलेले होते. बसले का? हा मी आले तावा निघून म्हणे आबाला त्यांना सांगू नको तू घरात कशाला कांगाव करायला लागला. आता तो माझ्या मोठा सीन केला बाई आता काय करू मग तू एक काम कर चाल बरं त्याच्याकडं पाहू याच्या आयला त्याला आहे ना बघा जरा तुम्ही नीट काहीतरी त्याला मला पैसे करतो मी त्यांना मला लय गोष्ट आणले त्यांना आतापर्यंत. अरे पण अयो सोनू काय चालू काय नाही काय पाहुणे कुठे गेले काय माहित ते दोघं कुठं गेले. भाऊसाहेब पण गेला का? हा दोघं मिळून गावात गेले काय? आणि तू तर मला बरी घरीच आहे. घरीच होते ते मी निघले तेव्हा ते इथंच बसलेले होते. असं आहे का? हा बर हे पण गेले का त्यांच्यासोबत? हा दोघं पण गेलेत. त्यांना तर काही लाजच नाही हे असं करून ठेवलंय माझ्या नवऱ्याने मला म्हणून मी आले इथं. काही राड झाली काय गावात गेलो? राडा काय माहिती तो बी पितो लय पितो आणि मला हे सारखं बोलून दाखवतो भावाला पैसे देती. म्हणजे तो पण प्यायला लागला का? मग तो प्यायला लागलाय आणि जास्त धिंगाणा घालायला लागलाय. धिंगाणा घालायला साहजिकच आहे ना. तू म्हणला भावाला 50,000 रुपये देऊन बसली तू आणि त्याच्यावरून तुला ताण देतच असं ना. द्यायच्या टायमिंगला तो बी म्हणला दे म्हणून एवढ्या ह्याच्यातून आलाय काहीतरी असेल तेव्हाच आलाय. आणि आता उलट बोलायला लागला का? उलट बोलतोय. अरे माय मध्ये हाता घालून काढा का नाही साडीचं माय मला असं वाटायला खरे काय ते पैसे त्यानं 50,000 रुपये घेतले ते ताईकडून पैसे आणले त्यांना तुला माहित नाही का रे? मला कधी माहितीये? तुला कधी माहितीये म्हणजे? मग मला सांगितलं त्यांनी. काय मला सांगितलेलंच नाहीये. तुला सांगितलं वाटत असं मला माहिती म्हणून. मग मला नाही सांगितलेलं त्यांनी मलाच आज माहित झालंय. तुला आज माहित झालं? तुला काल बोलायला काल ना काय माझ्या नावाला बोलत नाही माझ्या नावाला 3-3 मारे अंक काहीच नाही तुझ्या नाव नाही कुठं गेला तर काय करशील? मला येत का माहिती मग असे कुठाने करतात ते? मग तुला माहितीये का? मग तू तुझी बायको कोण त्याची तू? मला नाही सांगितलेलं त्यांनी. अरे काय असेल ते सारं नवरा बायकोला सांगत असतो बाय बापाला काय सांगत रे? मी पैसे आहे ना आता ते तोंडावर फेकायला लावते यांना आणि आताच्या आता पैसे द्यायला लावते. हा एवढं काढलंय तुला ती आणून लगेच सांगतेच द्यायला. हा सांग सांगा दे आता घ्या आम्हाला या गोड आलं
बरं आहे का आता म्हणजे यांची मदत करा ते कारण यांचेच बोलणे ते ऐकायचे. काय म्हणेन ते तुम्ही म्हणले का पदार्थीन काय म्हणून घ्या शिकंबत त्यांची होईल. तोंडावर फेकते म्हणजे फेकू द्या आता मला बी बघायचे तोंडावरच फेकले अरे पाहिजे पैसे. तुला हे मला शब्द भरीच आहे तर मला म्हणायचं ना इकडून द्यायचं रे. ती फक्त म्हणली फक्त ती काय द्यायची ढेकळं येऊ दे ना आता मी पण दाखवते. काय द्यायची काय दाखवते आता तोंडावर 40 फेकते म्हणे पैसे. घरात याशी मला माहित होतं बोलायचं ना मला तो सांगायचं ना बाई. अरे पण त्यांनी काय सांगितलं मला आला आता हे काय म्हणले देऊन टाक जाऊन दे गरज असेल तेव्हाच आलाय म्हणून. अरे लय पागडे तो लय पागडे. अरे काल कांद्याचे पैसे आले होते म्हणून जमलं. त्याच्याकडून ते व्याज पण घेणार आहे मी ते 10,000 रुपये काय फुकट नाहीये. अरे तो तुला खडकू द्यायचा नाही नसताना काय शिरकटली बाई भावात काय भांडणं घालती. मग 50,000 रुपये घेऊन 10,000 रुपये मलाच भुर्दंड आहे का अरे मी भरून? देतो बाई नको तुला भरतो घेऊ. आता आमचं निघलं ते सपूत. नाही, हेच करा तुम्ही ह्याच्या अशा गुणांमुळेच आहे ना पाठीशी घालता त्याला माझ्यावर आणताय भरून. अबे 40 तो काय द्यायचा कुठून तो हरामखोर आहे. त्याला माहिती आहे ना मग आबा मिटवल. हा मग त्याला माहिती ना त्याने असं तर मग घर घातलंय हे काही कामात आमचं गेले आता आणले ते 60,000 का 65,000 रुपये काढले 5,000 रुपये राहिले. आता घ्या त्याच्याकडून नाही तर बघा तुमचं तुम्ही आता मला मी काय करतो बाई आता करायचं. काय कुठं नाही करायचं ते. पाच. हे अशी मिटवा मिटवी करता ना त्याच्या चुका स्वतः हे करून घेता. आणि मी 10,000 वचवत नको करू त्याला मागू नको आणि नागाने ना गोंधळ होईल. मला काय माझे पैसे आले मला बस झाले. हा तुझे पैसे आले तुम्ही घ्या. एकूणाला भाऊ घ्यायचा आणि मध्ये बापाला मध्ये घालायला फक्त. तुम्ही त्याला पाठीशी घालतच जाऊ नका ना. बरं आता पाणीशी नाही मग काय करायची तुमच्या बहीण भावाचा मारायला होऊन देऊ का. मारायचं नाही म्हणत मग? नाही तुम्ही जरा वळण द्या ना त्याला जरा. आता काय वळण देत त्याला. पैसे घेतो नुसता हे करतो करतो काय तू एवढे पैसे. अरे बाई मग आता एवढं मोठं रस्ता नाही त्याला वळण नाही. आता त्याला वळून हल्लेच होतो काय राहणार नाही तू आता लय माझ्या बसलाय तू आता. आणि तुझ्या नवऱ्याला म्हणा दारू बिरू पिऊ नको म्हणा ना नसताना नाही तर हो, त्याच्याकडे आता पाहतो मी एक दिवशी येऊन. पाच त्यांच्याकडे हा तो लय शेपारलाय झालाय. तो आता बाहेर गेलाय आता. आता बाहेर गेला ना बरं येतो मी 4-2 दिवस झाले का मग येतो मी तिकडं आणि मग त्याच्याकडे पाहतो काय ती. या ना हा. घरी मारा चक्कर आता कवा येई ना मला जायचंय कुठं? अंतर पडला आम्हाला जायला. नाही आता रात्री राय मी मस्त कोंबडी कापण आणलाय तो मस्त लगेच जेवण बिवण नको करा. बाबा एवढं बोलणं ऐकून हिच्या हातचं खाऊ काय मी. तिच्याला काय तिचं घातलं पडलं तिला काय मी आहे तो बापांची. तुझा बाप आहे ना. मग नाही, तुला काय करायचं. एवढं तोंडावर पैसे फेकायला लागली माझ्या. अरे ती काय आता फक्त म्हणली ती येईन कधी जात मा पुढं तरी येईन हा कधी. मग माहिती ना आपण नाही फेकू शकत मग एवढ्या बडायच्या बाता नाही अरे करावा. मग ती असंच आहे भाऊ एक हात लागून 9 हात दपली तुला माहित नाही का. एवढा ईद भरे पण तो ईद चुकी कसा डसलो कसा मला करतो. बघायचंच आहे आता पैसे आणि सांगायचे नाही मला पैसे दिलेत म्हणून. नाही नाही तू पण सांगू नको मी नाही आम्हाला सांगणार. पैसे लागतील म्हणा. मी घेणारच आहे त्याच्याकडून. आणि बाय लई नको ओढून धरू काय होईल पैसे हल्ले तुला काय भावाचं ना आता तुझून पैसा आहे का हा आहे ना सक्क तुळीचा असतो. काही कमी झाला पाहिजे ना तर मी देईन बाई पण नको जाऊ दे तुला तेवढाच एक भाऊ आहे. ही काळजी त्याला पण पाहिजे ना. ही काळजी त्या टोणग्याला कळायला पाहिजे ना नेमकं. हा, मग तेच शिकवा म्हणते मी. आता शिकून मी लय जाम पहिलं ऐकत होता पण ती आता जी ईद भर बाया घरात आली ना तिच्या पहिले तो आणखी पागल झालाय. मला नाही मी नाही काय जेवण बिवण करणार पाणी बी नको मला तिच्या नको हातचं. नको असं नको करू मी आहे ना जातो गावात आणि तुला आहे ना कोंबडी कापून आणतो राय रात्री बस आपण तू स्वयंपाक कर आपण खाऊ मस्त राहील. हा लावा कामाला मला ही नाही काळ नाही नाही तरी. राय भाई या शुकर स्वयंपाक. थांब आजची दिवस राय तू मी कधी कोंबडी कापून आणतो करू त्याला काय त्या बाबाला पण नाही झालं. जोपर्यंत तो बाप जिथे ना तोपर्यंत तू घाबरू नको. हे काय आहे तू आमच्या देश सका नाही तर यांनी मग तुला देणार माझ्या डोक्यात खात काय पाहुणे हो लाल आहे ना लाल लाल जरा बरी दिसते ती. आणि या काळीला काय झालं नको ती नको तिला वाळेल दिसते काहीतरी पाय कुरताडे तिचे काय नाही हुशार हो पाहुणे तुम्ही. काळी नका ढवळी घ्या लाल घ्या. नाही लाल चांगली दिसते लाल टवटवीट दिसते जरा. अहो, असं कुठं आहे का कोणती बी खायची ताजीच राहते ना काळी काय ढवळी काय. लालीचं मटण चांगलं लागत याला म्हणते पाहुणा लाल घ्या. हा लाल घ्या खायला ही अलीकडे काळी घेतो. काय हो, काय चाललंय तुमचं. काय नाही तू काय आली कशाला आली म्हणजे पैसे कशाला घेतले तुम्ही कोणते. ताईंचे. अगं असं झालं मायकून मी कम घेतले माहितीये का तुला. कशाला. तो शेजारचा आपल्या शेजारचा तो हे नाही का बाळू हा. त्याला आहे ना त्याच्या बहिणीचं लग्न करायचं होतं त्याजवळ नव्हते पैसे तर मी म्हणलं पाहतो कोणाकोण तरी देतो म्हणलं तुला हा. तर म्हणून त्याला दिले ताईकून घेऊन. मग असं सांगायचं ना त्यांना आधीच. अगं मग तसं बी सांगितलं असतं तर ते ना मला पैसे नसते दिले म्हणून त्याला मदत केली आपण. हा मी किती पण बोलले आबाला आणि त्यांना आता ताईट आता ते मला बोलतील का. तो कशाला बोलायचं तो मला आहे का माहिती मग तुम्ही असं करून ठेवलंय ते आपण तो आधी बोल सांगायचं ना मला.
नाही नाही तो बोलायचंच नाही ना, पण मला मग मला येऊन भेटायचं आता आली तसं लवकर येऊन भेटायचं मला. मी ते किती ओरडत होते माझ्यावर तुम्हाला माहितीये का? आता का मग जाऊ दे, मी सांगतो आबाला नको लय लोड घेऊ. काय तुला टेन्शन घेते राव. मग मला आधी सांगून ठेवायचं तर तुम्ही ते म्हणले मला माहित असं. अगं पण आता मग काय सांगावं, तुला नाही सांगितलं आबाला नाही, त्याला गपचूप दिले, त्याच्या बहिणीचं लग्न केलं त्यानं बिचाऱ्याना. अजून मा नाव घेतो तो भाऊसाहेब, तो लय भारी काम केलं. बरं बरं, मग आधी सांगितलं असतं तर काय झालं असतं हे? एवढं बेटर कशाला झालं असतं? आता मी काय करतो, जाऊ दे आता आबाकडे येतो आणि आबाला आहे ना समजून सांगू आपण. हा सांगा आता हा तुम्ही. तू काही म्हणू नको आबाला, तस काही मी पाहतो माझ्या पद्धतीनं. हा बरं बरं. काहीच म्हणू नको तू. नाही नाही मी कशाला म्हणू मग. हा तेच मग कसं आहे काय तू चालू रे? काय नाही आलती ती अंडे पाव म्हणलं, कोंबडीचे अंडे दिले की नाही कोंबडी ना, हा. इकडे आलतो मग. ही कवा आली इकडं? याद आली. आता आली का? हा तुम्ही बोलले जाऊन तिला, हा. ती रडत रडत माझ्याकडे आली. म्हणलं जाऊ दे आता, मोठी पगडी ती रडत आली. जाऊ दे आता आली ती अरे डोळे. लय टाचलं बोलली ना ती. काय म्हणे? ती आता जाता येते तो पैसे फेकी देन. फेकले का मग? फेकले का पैसे ना तुमच्या का त्या कोणाच्या? तुझ्या बहिणीच्या. जाऊ दे म्हणले असं चुकलं तिथं. काय चुकलं? तू चुकलं, तीन बार तू चुकलं म्हणतो का? हा? आता तिला तर लय झोंबलं होतं तिला. अहो, चुका तर आबा तुम्ही का म्हणून बोलत राहते तिला रव 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 रव. हा मग तिला बोलला का तो काय तिला का बोलत आणि तुला बोलत तिला त्याला का बोलत असते. होत राहत. मला माहित होतं का मग? काय मला माहित होतं का हे यांचं कारण? लय ताण आलती तू मग दिले जाणार पैसे. त्यांना विचारा, हा त्यांना विचारा तू आता. तर म्हणले माझ्या पहिले अकराला तुमच्या तोंडवर फेकी देन, तुला आमक करते फरायला करते. हा, मग मला खिशातले आनंद बाजीराव म्हणा, फुकट गिरणीचं पीठ खाणारे माणसं आहे तुम्ही तुम्ही असे. असं एकच लावून धरते आबा. एक म्हणजे तुला मी तुला मला हे करू नको तू पाहून टाकता. मग तुला सांगितलं मी काय ते. भांडणं काय करता आता एकच हाता घेते एक माणसावर. आता किती म्हणजे अरे तू आपण शिणांना रणी आणला ना तो सारे गावाचं कर्ज बोलतो मला हायवे आणली तो. अहो ते तिकडे बाळू नाही का आपल्या शेजारचा, हा. त्याच्या बहिणीचं लग्न करतो, त्याला पैसे नव्हते म्हणून आणून दिले अरे त्याला. तुला तुझ्या बहिणीचे पैसे देतात लोकांच्या बहिणीचे लग्न करायला निघाला तू. आता मग त्याला मदत केली आपण बाबा. चालेल कोंबड्या लागल्या बियायला तुमच्या घ्यायचा चला इथून. हा, इथे भाकरी खावा तुमचे. हानीतच राहते म्हातार हा? डंगर. काय नाही काय म्हणलं तू? काय नाही. हा काय झालं म्हणजे तुम्ही काय म्हणले म्हणे? भांडणं करू नका. बर माझं म्हणणं काय आहे? करायचं? बरं जो चुकायला लागला मग त्याला काय करायचं? प्रेमाने घ्या, भांडणं काय करू नका. कोणतं प्रेम आता माणसाकडे मी सांगत असतो. बरी हाणली. हा? प्रेमाचं आहे का जो सांगतो मी. मला तुमचं पण कानावर आणलंय मायावाल्या, पण मला इकडे मिटू द्या आता. आमचं काय आलं आता आता पाहुण्याला काय बोलायचं, आपल्या घरी येईल ना ते. हा? अरे याचे काय माहितीये का याचं काय आहे? ते जाऊ दे पडू द्या ना, आपल्या घरी येईल आपण त्याला बोलायचं का? मला दापायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला गोडीत सांगतो मी. मला दापायचा प्रयत्न करू नका. मामा चप्पल खाली घ्या बरं तुम्ही ती हा? चप्पल खाली ठेवा. चप्पल मारू खाली नका, भांडणं करू नका फक्त. हा भांडणे का आता एक दिवस आहे का तुमच्याकडे पण सुद्धा येणार आहे मी आणि तुमचे काय चाललेत मुतरा ढासा लागले म्हणून तुम्ही. नाही नाही हा नाही, माळ घातेले मी. मला घातले का? हा या बा. हा पहिले माल तुमची होती. ह्या आईची भामती माल साका. अहो पाहुणे रावळे आले तर नीट बोलावा माणसाचं. भाता येतो का बाप काय हे काय पाहिलं? भाषा काय असते पण आमचा मेव नाही ना, तुम्ही आमच्यावर हात उठलो त्याला काय वाटतं अरे पोराला मारित राहतं काय कोण साधा कदा. हा पोरग आहे तर भामट्या बोलायचं आपण तसं. मी काय म्हणतो राहू द्या ना, पण त्यांनी देखत नका बोलणार. ते गेल्यावर तुम्ही घरात घेऊन आणा ना. हा, लय दुधल्या तांदळाचा तू आम्हाला सांगायला लागला. हा आणि तिला तर लय हिसका येत होता. मग बरोबर आहे तिथं मग. हा काय बरोबर आहे. मग माझ्या लेकरा म्हणलं मी चाल तुला काहीतरी जेवण करू साठी कोंबडं झोपडं करतो तर मला लेकरून धाड सरळ मला म्हणे खायचं नाही, मला निघून जायचं म्हणे. अशी तर बोलली. जाऊ दे, बोलत राहते. बोलले एवढं. तू काय बोलली एवढं? हा. काय म्हणली तू माहिती का तू? तुमचे आता जाता जाते मी आणि तुमच्या तोट पैसे फेकून आणते फेकून आणि ना मग ते पैसे आल्यावर आल्यावर ना. मग जवळ नाही येत नाही काय. तुमच्याकडे येतं 12 महिने तुमच्याकडे येतं 12 महिने ना. आबा का नका भांडणं करू. तू सांगतो मला तेव्हा आता जर उलटे तुलटे कुठं जर परत केले तर मा इतकं वाईट नाही तुला मी गुढीच सांगतो. हा ते लेकरू गेलं असं मला ते पाहू दे कुठे ते आणि ते लेकरं माय रडत परत काही भाऊ दे तुमचीच करतो मी तुमच्यावरी. हा तुला डोळे वाचून पाहिजे ना, तू आज सुद्धा कार्यक्रम करतो. तुला काय वाटतं तू ह्या आईची झापी ते बघा तुमच्यामुळे एवढे बोलणे खावं लागते. अरे तो आज ते घरी ताण करून दिलं त्या डांगऱ्याला आणि मग बोल राहील ते म्हातारं. घेतात तर दाजी. घेतात पैसे. सगळ्याला बोलत आहे. हा. हो, चल वय घरात. हो दाजी बसा ना एक मिनिट. मी काय म्हणतो ऐका ना. हा, बोला ना. काय आला भांडणं करता राव तुम्ही एवढ्या अहो, ते आमचं म्हातारच तसं आहे भाऊ. काय सांगू, पाहुणे पाहत नाही, रावळे पाहत नाही, कोणी पाहत नाही, लगेच डायरेक्ट मारायला उठत. काम येऊन चुकी केली बा. काय पाचीवर पुंजल होतं का काय मलाच कळत नाही भाऊ. मग आता काय करता? काय आता काय करावं, माझं डोकं काम करीत नाही. मला 2 झापडा आणल्या. पहा बरं, ती आमची बहीण कुठे गेली जा. जाऊ दे कुठं नाही जात भाऊ. मला आहे ना लय शिन आणला आहे ना दोघांना बी. व ते पैसे माझ्याकडे तर लयच त्याला हे झालं
जाऊ द्या पाहतो मी चटात नंतर